एकदाच वापरायचा आहे. वाईट, रनआउट, नो. पहिला चेंडू खराब चेंडूने सुरुवात झाली. आजच्या रात्रीला वाईटची एक धाव, अकाउंट ओपन होत आहे. लेफ्ट आर्म ओव्हर, पुन्हा एकदा चेंडू कार्पेट पद्धतीने डिपेक्षा कव्हर रिझर्वमध्ये क्षेत्ररक्षक आहे. सिंगल या ठिकाणी घेतली जाईल. गेली 2 रात्र आपण पाहतोय कर्जत टेनिस क्रिकेटचा सध्या चर्चेत असलेले 2 लाडके आवाज अजयजी डायरे सर आणि योगीजी डोले सर. पहिल्या रात्रीला आपण बाबूशाला ऐकलं, शेवटच्या रात्री त्यांना जरूर ऐकणार होतो आपण. आज पंच आणि समालोचक या दोघांमध्ये सपोर्टिंग रोल आमचा असणार आहे. त्याचबरोबर नितेश तरे सर असतील शेवटच्या मॅच दरम्यान. ओरपीस चेंडू आपण पाहतो, शॉर्ट टर्नमेंटला क्षेत्ररक्षक आहे. संगम होता, फलंदाज गॅप शोधण्याचा प्रयत्न केला पण त्या ठिकाणी होता नयन. सध्या कर्जत टेनिस क्रिकेटमध्ये अजूनही रायझिंग स्टार म्हणून चर्चेत असलेला खेळाडू. वावलोली संघाला लाभदायक आणि नेहमीच या मैदानावरती उत्तुंग कामकार्य करणारा संघ म्हणजे वावलोली संघ. या ठिकाणी ओरपी चेंडू आहे, समोर दिला, चेंडूला उडवला, लॉंग ऑफ फ्रीजरमध्ये चेंडू आउट ऑफ पार्क. आजच्या रात्रीतला पहिला षटकार. खूप मोठं चर्चेतलं नाव आहे ते, कारण कर्जत तालुक्यामध्ये गेल्या वर्षापासून आपण पाहतोय जे चर्चेत असलेलं नाव आहे ते जावाबाई खोत, आता जावेदजी खोत आणि बबलू दादा नझे. हे दोघांची जोडी आहे ना, ती A1 जोडी आहे. जिवलक मित्र आहे. तिथे डॉट चेंडू पाहिला गेला, 4 चेंडू आणि धावसंख्या स्कोर कार्ड 8 या आकड्यावरती. आणि या दोघांच्या जोडीला नेहमीच दाद दिली जाते. दोघे भाऊ आपण पाहतोय, जावाबाई आणि बबलूबाई. यांच्या सोबतीला आपण पाहतो फरांजी असतील, शादाबाई आणि आमचे गुज्जर अर्थात खुरम नजे. चांगला चेंडू, फलंदाज या ठिकाणी त्रिपालचित होतोय. दांडी दांडी गोल, पहिला झटका संगमच्या स्वरूपात दिला गेलाय तो एक्सेल टीमला. थर्टी सेकंडचा टाइम दिलाय. 30 सेकंडमध्ये तुम्हाला फलंदाज आतमध्ये पाठवायचं आहे. काउंटडाऊन इथे चालू होतोय, कारण इथे वेळ लागला तो म्हणजे जे क्षेत्ररक्षकांना जो आपण पाहतोय जो टाईम आहे तो फलंदाजांना पण आहे. आपला खेळाडू 30 सेकंडमध्ये मैदानात प्रवेश केलाच पाहिजे. बरोबर. कालची जी नियमावली खऱ्या अर्थानं पहिल्या रात्रीपासून जे आखले त्याच नियमावलीने आपण शेवटच्या रात्रीपर्यंत जाणार आहोत. पहिली मॅच आपण पाहता या ठिकाणी जय भवानी वावलोली आणि त्यांच्या विरोधामध्ये जय हनुमान एक्सेल या 2 टीम दरम्यान आपल्याला पाहायला मिळते. टॉस खऱ्या अर्थानं जिंकला आहे तो जय भवानी वावलोली टीमनं. फिल्डिंग करण्याचा त्यांचा डिसिजन आहे आणि इथून पहिलं षटक चालू असताना कल्पेश कांबेरेचं आपण पाहताय जबरदस्त बॉलिंग. हो, यावेळी देखील आपण पाहताय फुल लेनचा बॉल, चांगला बॉल इथून पाहायला मिळतो. एक षटकार आला होता खऱ्या अर्थानं आपण पाहताय संगम बोराडीच्या बॅटमधून आणि त्यानंतर मात्र त्याची ती विकेट्सानं मिळवली. आणि ती विकेट्स आल्यानंतर अगदी जर पाहायला गेलं तर टाईम अगदी परफेक्ट घेतला आहे जय भवानी वावलोली टीमनं. बरोबर 4 मिनिटाच्या आतमध्ये हे षटक इथून मात्र समाप्त झालं आहे. संदीप सर, खऱ्या अर्थानं आपण पाहिलं आहे, आपण देखील या ठिकाणी होतो दामतमध्ये. आमदार ट्रॉफी जी झाली होती डेची स्पर्धा, त्या स्पर्धेमध्ये जी क्वालिफायची मॅच होती तिथे जय भवानी वावलोली आणि जय हनुमान वाकस टीम याच मैदानावरती आपल्याला खेळताना पाहायला मिळाली होती. आणि त्याच वेळी अगदी आपण पाहताय की तिथे मात्र जय भवानी वावलोली संघ जिंकला होता. आणि तीच मॅच आज पुन्हा एकदा आपल्याला या रजनी स्पर्धेमध्ये जाबाबाई चषकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. काय या मॅचकडे कशा रीतीनं पाहिलं जाईल? जरूर आपण पाहिलं गेलं, पहिली जी टुर्नामेंट होती त्या पहिल्या टुर्नामेंटमध्ये कौशल आणि संगम हे गोगनवर वादळ पाहिलं होतं. दुसऱ्याही मॅचमध्ये पाहिलं गेलं, दुसऱ्याही स्पर्धेमध्ये
त्यांनी अफलातून आणि इथे आता टिक फॉर टॅक जशात तसे उत्तर देतील का, तिथे वावलोली संघ सरस झाला होता. आज संधी आहे या ठिकाणी. आपण पाहतो का हे मैदान आपण नंदनवन म्हटलं जातं. रजनी स्पर्धेमध्ये कोणता संघ जिंकेल माहीत नाही, कारण भल्या भल्या संघाला पराभूत करून जावा 11 हा संघ क्वालिफाय झाला आहे. म्हणजे या मैदानावरती काही होऊ शकतंय. कोणताही संघ या ठिकाणी विजय प्राप्त करू शकतो आहे. ज्याचा दिवस चांगला, ज्याचा खेळ चांगला, ज्याचं खेळावरती नियंत्रण चांगलं, तो संघ विजयी होऊ शकतो. या ठिकाणी हलक्या हाताने कट केलंय. शॉर्ट टर्नमेंटला आपण पाहतो गल्लीमध्ये चेंडू होता. शतरक्षक त्या ठिकाणी चेंडूचा पाठलाग करतो आहे. तिथे खराब शतरक्षक चेंडू जाऊन पोहोचला. 4 धावेसाठी चौकार. अगदी आपण पाहता गलीमध्ये त्या ठिकाणी फिल्डर अगदी तैनात करण्यात आले होते, परंतु त्यांनी तिथं अगदी खराब क्षेत्ररक्षण केलं आणि तिथून चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं डेच्या स्पर्धेमध्ये जो वार केला होता जय भवानी वावलोली टीमनं, तो पलटवार इथून करेल का जय हनुमान एक्सल संघ, ते देखील आपल्याला पाहायला मिळेल रजनी स्पर्धेमध्ये. जरूर जरूर संधी तर आहे इथे. अमोल हा गोलंदाज पाहतो आपण. पहिल्या चेंडू ती मिस फील्ड, तिथे चौकार पाहिला गेला. इथे सिंगल आली, स्ट्राईक रोटेट झाली. बंटी आणि कौशल अजून मैदानावरती आहे आणि कौशल जो परत मैदानावरती असेल एक धावसंख्या उभारण्यासाठी खूप मोठा त्याच्याकडून प्रोत्साहित असेल, तो हातभार लावतो. प्रत्येक वेळीस चांगली फलंदाजी करतो. इथे फुल लाईन चेंडू, बंतीच्या पट्ट्यामध्ये चेंडू आला का, आणि इथे जरूर जरूर आपण पाहतोय हा चेक करतोय सर. चेक केलं जाईल जरूर, कारण या ठिकाणी पाहतोय चांगला प्रयत्न होता, पण चेक या ठिकाणी केलं जाईल. आपण पाहतोय समोर चेंडू उडवला होता वाईडिश लॉग ऑन. काऊ कॉर्नर रिझनमध्ये आपण पाहतोय मनोज मुंडे त्या ठिकाणी आपण पाहताय फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात. एफर्ट्स त्या ठिकाणी आपल्याला त्यांचे पाहायला मिळाले. चेक केला जातो एनटीसी लाईव्हच्या माध्यमातून. षटकार आहे सर.
इथून जर पाहायला गेलं तर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 23 धावा धावफलकावरती आहे. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. 2 पॉवर प्लेचं षटक इथून समाप्त झालंय. कबीरजी अख्तरी सरांचं देखील आगमन झालंय, त्यांचं देखील सहर्ष स्वागत करूया जाबाबाई चषक 2025 मध्ये. नेक्स्ट मॅच त्यांची देखील असेल. ओ लोअर फुल टॉस ऑन साईडला बरोबर गॅप मध्ये बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे काऊ कॉर्नरला. कौशल बोराडेच्या बॅटमधून आला हा षटकार. थोडासा वेळ घेतला होता. 2 षटक खऱ्या अर्थानं जिथे विकेट्स आली होती संगम बोराडेची, त्यानंतर मात्र थोडासा वेळ घेतला. सिंगल डबलला प्राधान्य दिलं. ते स्ट्राईक मात्र रोटेशन पद्धत त्या ठिकाणी पाहायला मिळाली आणि त्यानंतर मात्र खराब बॉल समोर आल्यानंतर त्याच्यावरती प्रहार चढवला आणि या षटकारीतून पाहायला मिळतो. या षटकारानंतर जर पाहायला गेलं तर धावसंख्या आता जाऊन पोहोचेल 29 वरती. 29 धावा धावफलकावरती आल्या. 2 फलंदाज जे महत्त्वपूर्ण होते संगम बोराडे आणि त्यानंतर बंटी, हे 2 फलंदाज मात्र इथून परतलेत. तर जरूर पाहतोय गेले 2 रात्र या ठिकाणी धावसंख्या पहिल्या इनिंगला आपण पाहतोय. पहिल्या सत्रामध्ये मॅचेसमध्ये या पहिल्या फेरीत बॉल पोचवा बॉल मैदानात पहिल्या फेरीमध्ये रन्स होतात, दुसऱ्या फेरीला रन्स होत नाही हे आपण पाहिलं गेलंय. काल रात्री अचानक मला 2 वाजता कॉल आला कबीरजी आत्तारी, जे भिवंडीवरून घरी आले. जाताना पाहिलं गेलं पुन्हा लाईट्स कबीरजी आत्तारी मला म्हणाले अचानक काय झालं, टुर्नामेंट बंद झाली का? आणि जेव्हा कबीरजी आत्तारी यांना सांगितलं सर आज मॅच 1 वाजता उरकल्या, कबीरजी आत्तारी यांना थोडंसं अजब झालं, आश्चर्यचकित झाले कबीरजी आत्तारी का मॅचेस एवढ्या लवकर कशा समाप्त झाल्या. कारण मॅचेस कर्जत टेनिस क्रिकेट असोसिएशन आयोजकांनी दिलेल्या नियमावरती ह्या मॅचेस आहेत, त्यामुळे मॅचेस लवकर उरकल्या जातात. हो, इथे शॉर्ट बॉल हुक केलाय. आणखीन एक चांगला फटका. बॉल सरळ अगदी आपण पाहताय. चला चेक करूया आपण तो त्या ठिकाणी आपण पाहताय बाउन्सर केलाय बॉल इथून आम्ही देखील पाहताय, परंतु तो बाउन्स केला त्यावेळी त्या लाईन वरती आहे का ते त्या ठिकाणी चेक केलं जात आहे. MTC लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहताय गुड क्लॅरिटी आणि क्वालिटी त्या ठिकाणी पाहायला मिळतीये आणि त्या ठिकाणी आमचे आयोजक देखील जातील चेक करतील लाईन वरती बॉल आहे की नाही. बाउन्स झालाय परंतु त्याच वेळी बॉल अगदी जर पाहायला गेलं तर बाउंड्री लाईनच्या आतमध्ये आहे की बाहेर आहे ते त्या ठिकाणी चेक केलं जात आहे. दोन्ही ऑफिशियल त्या ठिकाणी आपण पाहताय जे तिसरे पंच आमचे संदीपजी गायकवाड सर आणि इथून खऱ्या अर्थानं हा चौकार आहे. 1 बाउन्स ओव्हर द रोप. 4 धावा इथून आपल्याला जरूर पाहायला मिळतील. या 4 धावा आल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचेल निश्चितच आपण पाहताय 33 वरती. 33 धावा धावफलकावरती धनराज कांबेरेवरती आक्रमण चढवलंय. धनराज कांबेरेनं खऱ्या अर्थानं आपण पाहताय जे सुरुवातीचे बॉल होते ते उत्तम दर्जानं टाकले होते, त्याच्यामध्ये व्हेरिएशन पाहायला मिळाली होती, त्याच्यामध्ये विकेट्स आली होती, परंतु त्यानंतर कौशल बोराडे जसा स्ट्राईकवरती आलाय तसं त्याच्या बॅटमधून हे प्रति हल्ले पाहायला मिळतात. हो, यावेळी आणखीन एक देखना दर्जेदार क्वालिटी षटकार पाहायला मिळतोय कौशल बोराडेच्या बॅटमधून. आणखीन एक धमाका षटकार. अंदाज अगदी आपण पाहता राऊंड द विकेटने गोलंदाजी करत होते आणि त्याच वेळी मात्र त्यांचा जो स्विंग आहे, त्यांचा जो टर्न आहे, तर टर्नला बरोबर पीक करत असताना 3 बॉलमध्ये तब्बल 16 धावा बनवल्या त्या कौशल बोराडेनं. 2 षटकार 1 चौकार आणि एकंदरीत धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 39. 39 धावा धावफलकावरती. काय वेगानं आता धावसंख्या पुढे चालली आहे, तो वेग ती गती पकडली आहे. अगदी पहिल्या 2 ओव्हरमध्ये जर पाहायला गेलं तर समोर अगदी स्पीड ब्रेकरच होता, परंतु तो स्पीड ब्रेकर आता हटवून ठेवला आहे आणि आता वेगानं गाडी मात्र पुढे चालली आहे. 3 ओव्हरमध्ये 39 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 2 विकेट्स आल्यात जय हनुमान एक्सेल टीमच्या, परंतु कौशल बोराडे अजूनही मैदानाच्या आतमध्ये. तो घेतलेला वेळ त्यानंतर मात्र चढवलेले ते प्रति हल्ले. हे चांगलं खेळाडू आपल्याला नेहमी अशा गोष्टी मैदानाच्या आतमध्ये करताना जरूर पाहायला मिळतात, कारण की त्यांना माहिती असतं जिथे संगम बोराडे आपण पाहताय जो लवकर बाद झाला होता
ती जबाबदारी खऱ्या अर्थानं कौशल बोराडे यांच्यावरती आली होती. ती जबाबदारीनं पहिलं 2 षटक खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी हाताळली गेली आणि त्यानंतर मात्र तो आक्रमण पाहायला मिळालं. अजूनही इथून जर पाहायला गेलं तर उर्वरित अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे आणि या उर्वरित 2 षटकांमध्ये इथून कितपत धावसंख्या जमवेल जे अनुमान एक्सेल संघ हे देखील आपल्याला पाहायला मिळेल. काय वाटतंय संदीप सर, किती धावसंख्येचं टार्गेट इथून मात्र सेट केलं जाईल? जर आपण हिशोब बघितला गेला तर आपण जर सध्याचा करंट रन रेट बघितला 13च्या सरासरीने आत्ता परत एक्सेल संघ चालला याच रन रेटने चालला गेला तर किमान 52+ धावा होतील आणि शेवटचा स्लॉगवर आहे, अंतिम षटक म्हटलं गेलं आणि ते विकेट भरपूर हातामध्ये आहेत. 6 चेंडू उर्वरित आहेत आणि इथे डावखोरे आता नंदनवन म्हटलं असं मैदान आहे, साईड नॉन स्ट्राईकला कौशल आहे. या दोघांमध्ये आता ही झुंज असेल खऱ्या अर्थाने स्ट्राईक कोणाकडून ठेवून धावसंख्या जास्त वसूल करायची ना किमान 50+ धावा इथे आपण पाहणार जरूर आहोत. कारण 13च्या सरासरीने आत्तापर्यंत चालत 39 धावा आहेत, 2 विकेट. संगम बंटी बाद झालेला आहे आणि या मैदानाचा भरपूर अनुभव आहे कौशल बोराडेला. कारण गेल्या सततच्या डेच्या 2 मॅचेसमध्ये 90+ धावा 2 मॅचेसमध्येच त्यांनी केलेल्या आहेत. हो नक्कीच सर, कौशलला अनुभव आहे परंतु नयन गोलंदाजीसाठी आहे, त्याचा देखील भरपूर सारा अनुभव याच मैदानावरती आहे. योगेश कांबेरे त्या ठिकाणी प्रयत्न करतायत परंतु तोपर्यंत बॉल सीमारेषेच्या पलीकडे आपल्याला पाहायला मिळतो आहे. ज्या नयनची आपण आता या ठिकाणी प्रशंसा करणार होतो त्या नयनच्या विरोधामध्ये पहिल्याच बॉलवरती या ठिकाणी संदीप बोराडे यांच्या बॅटमधून हा षटकार पाहायला मिळतो आहे. संदीप सर, या नयननं याच मैदानावरती डेच्या स्पर्धेमध्ये 6 बॉलमध्ये 5 धावा 2 वेळा करू दिल्या नव्हत्या. 2 मॅचेसमध्ये 6 बॉलमध्ये 5 धावांचा बचाव केला होता. तोच नयन गोलंदाजी मार्कवरती आला आणि त्याच्या समोर असणारे संदीप बोराडे ज्यांच्याकडे क्रिकेटचा भरपूर सारा अनुभव आहे, बराचसा क्रिकेट खेळलेत, क्रिकेटचे उतार चढाव, पोझिशन, खऱ्या अर्थानं कोणत्या सिच्युएशनमध्ये कशा रीतीनं बॅटिंग करायची हे सगळं काही त्यांना माहीत असताना त्या नयनच्या विरोधामध्ये तो षटकार. जरूर आपण पाहायला गेलं संदीप बोराडे या बरीच वर्ष आपल्या संघाला डावखोरे हाताने आणि अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये हा खेळाडू खेळत असतो. नयनला अनुभव होतो पण इथे योगेश कांबेरे सरांनी चुकी केली का? इथे पाहतो थोडंसं मिस केलं धनराजने या ठिकाणी. विकेट या ठिकाणी डावखोरे आता फलंदाज संदीप बाद होतो आहे. 4 चेंडू अजून शिल्लक असतील. धावसंख्या स्कोर कार्ड 45 आकड्यावरती आणि जरूर यानंतरची मॅच सिद्धिविनायक नेरलपाडा आणि रुहान 11 ममदापूर दोन्ही संघाचे कॅप्टन इनिंग ब्रेकमध्ये इथे हजर राहायचं. आपण आताच येऊन थांबा तुम्ही कारण शेवटचे 4 चेंडू आहेत. 4 चेंडू इथे थांबा. जो संघाचा कर्णधार इथे उपस्थित राहील इनिंग ब्रेकमध्ये आणि जो राहणार नाही त्याला पॅनल्टी असेल. म्हणजे जो पहिला येईल त्याला खऱ्या अर्थाने प्राधान्य असेल आणि जर तो उपस्थित राहिला नाही तर खऱ्या अर्थाने पाहतोय आपण पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. हो, चांगला स्ट्रोक गॅपमध्ये ढकललाय बॉलला, बॉल सरळ चाललाय अगदी सीमारेषेच्या पलीकडे चौकार. त्यासाठीच खऱ्या अर्थाने ती स्ट्राईक त्यानं घेतली होती कौशल बोराडेनं आणि मात्र स्ट्राईकवरती आल्यानंतर बरोबर शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून डीप एक्स्ट्रा कव्हरला हा चौकार आपल्याला जरूर पाहायला मिळाला. या चौकारानंतर धावसंख्या अगदी वेगानं पुढे जाईल, धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र 49 धाव फलकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. विकेट्स आल्या 3. नेक्स्ट मॅच असेल रुहान 11 ममदापूर आणि त्यांच्या विरोधामध्ये सिद्धिविनायक नेरलपाडा. दोन्ही टीमच्या कॅप्टनला हा कॉल असेल की आपण टॉसबॉक्समध्ये यायचं आहे. 8 बॉल आणि 27 धावसंख्येवरती बॅटिंग करतायत कौशल बोराडे. आपण पाहताय वेळ घेऊ नका, वेळ आपल्याकडे फार कमी आहे. तुमच्यासाठी टायमर देखील या ठिकाणी सेट केला गेला आहे. वावलोली टीमचं कौतुक यासाठी की बरोबर वेळेमध्ये खऱ्या अर्थानं प्रत्येक षटक त्यांनी इथे कंप्लीट केला आहे. भरपूर वेळा बॉल खऱ्या अर्थानं सीमारेषेच्या बाहेर देखील गेला, विकेट्स देखील आल्यात परंतु तो टाईम त्यांनी मॅनेज केला आहे. चांगली मॅनेजमेंट खऱ्या अर्थानं सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये. परंतु कौशल बोराडे जबरदस्त बॅटिंग करतोय नयनच्या विरोधामध्ये. हो, यावेळी फोर्स केलाय, ताकदीनं बॉलला सरळ पाठवून दिलाय. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या वरून ब्लॅक स्क्रीनच्या वरून ठोकलाय कौशलनं आणखीन एक षटकार. विस्फोटक आक्रमक बॅटिंग सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये चालू आहे.
कौशल बोराडेची आपण पाहत आहे. ती ताकद आहे या खेळाडूची, मोठे फटके मारण्यासाठी ओळखला जातो. खऱ्या अर्थानं जे स्लॉगरचं षटक असतो तिथपर्यंत जर राहिला ना तर मात्र त्या षटकामध्ये आपल्याला भरघोस जाबा जमा करताना तो नेहमीच पाहायला मिळाला. संगम बोराडे बाद झाल्यानंतर जी जबाबदारी कौशलनं घेतली आहे त्या जबाबदारीनं अजूनपर्यंत मैदानाच्या आतमध्ये एकटा टायगर सारखा इथून मात्र लढताना पाहायला मिळतोय. जरूर योगेश सर पाहतो वैयक्तिक 33 या आकड्यावरती खेळतो. संघाच्या धावसंख्या जाऊन पोहोचली ती 55 या आकड्यावरती, म्हणजे डबल फिगर आहे. डबल 5 लागलं गेलं या ठिकाणी. नयनचा पुढचा चेंडू दूरवर चेंडू होता. इथे रूम द्यायचा प्रयत्न करत नव्हता नयन, पण दूरवर जास्त गेला. वाईट चेंडू, एक्स्ट्रा दबाव आहे गोलंदाजावरती पडलेला दबाव. योगेश सर नयनला या मैदानाचा जरूर अनुभव आहे. डेच्या स्पर्धेमध्ये चांगली, नाईटच्या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी केली या संघाने. पण सध्या तरी आपण पाहतोय चर्चेचा विषय म्हणजे कौशल बोराडे आज आपल्या बॅटिंगमधून आग ओकतोय. चांगला फटका समोर उडवला चेंडूला. लॉंग ऑफ फ्रीजरमध्ये शतरक्षक आहेत. एक धाव पूर्ण केली, दुसरी धाव घ्यायचा प्रयत्न, आणि इथे दुसरी धाव घ्यायच्या प्रयत्नात फलंदाजाला धावबाद व्हावं लागेल. कॅप्टन या ठिकाणी माघारी परततोय. या सिंगलने स्कोर कार्ड आपण पाहतोय 57 या आकड्यावरती. जे धावसंख्या सांगितली होती आपण पहिल्या 13च्या सरासरीने 39 धावा चालू होत्या, आणि उर्वरित आपण पाहतो शेवटचा स्लॉगवर आहे तिथे हाणामारी करायची होती. तिथे आपण कौशलच्या बॅटमधून चौकार षटकार, संदीपच्या बॅटमधून षटकार पाहिला गेला, एक खराब चेंडू पाहिला गेला, सिंगलची धाव त्या ठिकाणी पाहिली गेली. म्हणजे ज्या धावा पाहिजेत त्या या षटकामध्ये आल्यात. इथे चांगला चेंडू आपण पाहतोय. सांगता शेवट हा सुरेख डॉट चेंडूने या ठिकाणी करत असताना वावलोली संघ. चला नेक्स्ट मॅचसाठी दोन्ही टीमला पुनश्च एकदा कॉल. या ठिकाणी रुहान 11 ममदापूर आणि त्यांच्या विरोधामध्ये सिद्धिविनायक नेरलपाडा दोन्ही टीमचे कॅप्टन या आपण टॉससाठी कॉम्बॉक्समध्ये, आणि कॉम्बॉक्समध्ये जोडले जातील व्हाईस ऑफ कर्जत अजय डायरे सर. या सर आपलं सहर्ष स्वागत टॉस बॉक्समध्ये. दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेत. अक्षय देखील आलेत आणि त्यानंतर ममतापूर टीमचे देखील कर्णधार या ठिकाणी उपस्थित होत आहेत. दोन्ही टीम दरम्यान टॉस, परंतु टॉस होण्या अगोदर पहिल्या आयोजकांशी संपर्क साधा. रुहान 11 ममदापूर टीमचे पुरस्कर्ते रेहानजी पार्टे सर देखील आपण पाहता या ठिकाणी उपस्थित होत आहेत. सर आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. कालच्या रात्रीमध्ये देखील ते या ठिकाणी उपस्थित होते. प्रत्येक रात्रीमध्ये आपल्याला पाहायला मिळतील, परंतु आज त्यांचा संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. रुहान 11 ममदापूर आणि त्यांच्या विरोधामध्ये सिद्धिविनायक नेरलपाडा. पहिलं सत्र समाप्त झालंय. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना जे अनुमान एक्सेल टीमनं धावा बनवल्या त्या मात्र 57 धावा बनवल्यात आणि 58 धावसंख्येचं ते टार्गेट, एक मोठं टार्गेट सेट केलंय 24 बॉलमध्ये जे अनुमान एक्सेल टीमनं जय भवानी वावलोली टीमच्या अगेन्स्ट. परंतु मॅच अजून बाकी आहे, कारण की पहिलं सत्र इथे समाप्त झालं आहे. दुसऱ्या सत्राला आता सुरुवात होईल आणि जय भवानी वावलोली संघ इथून 58 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी कोणते दोन सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवतील याच्याकडे देखील सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. कारण की धनराज कांबेरे म्हटल्यानंतर प्लॅनिंग आखले जातात. प्रत्येक मॅचमध्ये वेगळे प्लॅनिंग असतात, मग बॉलिंग असो बॅटिंग असो ती वेगळी स्ट्रॅटर्जी. आणि पुन्हा एकदा आपण पाहताय रोशन मोडक आणि योगेश कांबेरे मैदानाच्या आतमध्ये मैदानाच्या दिशेनं खेळपट्टीवर जात असताना सलामीसाठी आपल्याला पाहायला मिळतात. चला दोन्ही कॅप्टन आपण टॉस साठी या. मी जावाबाईंना विनंती करेल, जावाबाई आपण पुढील मॅचचा टॉस आपल्या शुभ हस्ते करावा. रुहान 11 ममदापूर आणि सिद्धिविनायक नेरलपाडा या दोन टीम मध्ये टॉस केला जाईल.
तर दोन्ही कॅप्टन टॉस बॉक्समध्ये उपस्थित झालेत. मी जावाबाईंना विनंती करेल, जावाबाई आपण यावा आणि आपल्या शुभ हस्ते पुढील मॅचचा टॉस इथे करावा. यावर्षी तुफान फॉर्म मध्ये असणारा सिद्धिविनायक नेरलपाडा संघ आणि त्यांच्या विरोधात गुफरान यांचा रुहान 11 ममदापूर हा संघ इथे फाईट करतोय. जावाबाई आपल्या शुभ हस्ते टॉस इथे केला जातोय. रुहान 11 ममदापूरचा कॉल असेल आणि जावाबाई यांच्या शुभ हस्ते हा टॉस. टेल टॉस जिंकलाय तो मात्र सिद्धिविनायक नेरळपाडा टीमने. कॅप्टनचा डिसिजन आहे तो मात्र बॅटिंग करण्याचा आणि बॉलिंग असेल ती मात्र रुहान 11 ममदापूर संघाची. दोन्ही टीमला शुभेच्छा असतील. आणि आता जाऊया सेकंड इनिंग कडे, जिथे मात्र 24 बॉल 58 धावांचं टार्गेट आणि एक मोठी मॅच जय भवानी वावळोली आणि त्यांच्या विरोधात फाईट करतोय तो मात्र एक्सेल हा संघ. जाऊया कॉम्बॉक्स मध्ये, जिथे जॉईन झालेत योगेशजी डोळे सर. ओव्हर टू सर. अठ्ठावन्न धावसंख्येचा टार्गेट घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरली आहे जय भवानी वावलोली टीम. आपण पाहताय सलामीसाठी मैदानाच्या आतमध्ये सॅकिंग एंडवरती आपण पाहू शकता योगेश कांबेरे आणि नॉर्थ साईक एंडवरती आपण पाहताय रोशन मोडक. बराच खऱ्या अर्थानं कालावधीनंतर रोशन मोडक आपल्याला सलामीसाठी जाताना पाहायला मिळालेत. तो त्यांचा फॉर्म खऱ्या अर्थानं तो त्या ठिकाणी मॅटर करत होता, परंतु पुन्हा एकदा फॉर्म मिळाला. हो ऑन साईडला स्क्वेअर ऑफ द विकेट. पहिल्याच बॉलवरती 58 धावसंख्येचा पाठलाग करत असताना पहिल्या बॉलवरती आला योगेश कांबेरे यांच्या बॅटमधून चौकार केली आहे. अक्षय म्हात्रे सर, आपण कुरबबाई यांच्याशी संपर्क साधा. पहिल्याच बॉलवरती चौकार आला आणि चौकारानं 58 धावसंख्येचा पाठलागाला सुरुवात झाली आहे जय भवानी वावलोली कडून. गोलंदाज कौशलच्या विरोधामध्ये कौशलनं काय बॅटिंग केली आहे जबरदस्त. विस्फोटक आक्रमक रित्या ती इनिंग त्यानं साकारली आणि त्याच्यावरती आता आक्रमण चालू झालंय. हो यावेळी ऑन साईडला फटका फसलाय. मिस टायमिंग. फिल्डर थोडेसे दूर आहेत, ते पोहोचतील तोपर्यंत बॉल अगदी सेफली लँड झालाय आणि इथून अगदी जर पाहायला गेलं तर दुसरी धाव देखील कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळतीये. फिल्डर थोडेसे दूर होते, वाईड होते, तिथे मात्र कोणताही क्षेत्ररक्षक नव्हता. माहिती होतं खऱ्या अर्थानं योगेश कांबेरे यांना हा मिस टायमिंग स्ट्रोक होता, बॉल हवेमध्ये होता. त्यांना माहिती आहे फिल्डर पोहोचतील तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होतील. अशा वेळी मात्र या दुसऱ्या धाबेचा कॉल त्या ठिकाणी देण्यात आला आणि धावसंख्या जाऊन पोहोचले ती 6. योगेश सर, या ठिकाणी रेहानजी पाटील सर यांच्याकडून योगेश कांबेरे यांच्यासाठी सुवर्ण संधी असेल. लगातारचे 3 चौकार, लगातारचे 3 षटकार यांच्यासाठी प्रत्येकी 1000च पारितोषिक असेल. रेहानजी पाटील सर यांच्याकडून पहिल्या 2 बॉलवरती जर पाहिलं गेलं तर 6 धावा आल्यात. पॉवर प्लेचं षटक फार महत्त्वपूर्ण राहणार आहे. या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा बनवायचा मानस असेल ते जय भवानी वावलोली टीमचा, परंतु त्या षटकामध्ये कौशल बोराडेचं देखील हेच मानस असेल की इथून मला चांगली बॉलिंग करायची आहे, पॉवर प्लेच्या षटकामध्ये कमीत कमी धावा द्यायच्या आहेत. ह्या प्लॅनिंग दोन्ही टीमच्या असतील. हो इथे लोअर फुलटॉस ऑन साईडला व्यवस्थित बॅटवरती आला नाही, कनेक्ट झाला नाही. डीपमध्ये फिल्डर आहेत, चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. तोपर्यंत मिळेल फक्त सिंगल. स्ट्राईक रोटेशन पाहायला मिळालं, स्ट्राईक रोटेशन झाली आहे, एक सिंगल धाव आली आहे, धावफलक जाऊन पोहोचले 7. आता सॅकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळेल रोशन मोडक. रोशन मोडक अजय सर आपण पाहिलंय कित्येक स्पर्धेमध्ये रोशन मोडकनं ती केलेली बॅटिंग आजही प्रेक्षकांना खऱ्या अर्थानं ती आठवणीत आहे. रोशन मोडकनं ठोकलेले ते अर्धशतक. ज्यावेळी रोशन मोडक मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी यायचा ना, त्यावेळी अगदी गोलंदाज देखील थोडेसे त्यांच्यासमोर देखील प्रश्न पडायचे की या फलंदाजासाठी कोणती प्लॅनिंगनं गोलंदाजी करायची आहे, कारण की प्रत्येक बॉलवरती त्याचा एक वेगळा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळायचा. ओ यावेळी ऑन साईडला मिस टायमिंग राहिलाय, बॉल हवेमध्ये, फिल्डर त्या ठिकाणी आलेत, पकडली एक कॅच. एलिव्हेशनच मिळालं नाहीये. इथून आपण पाहताय फटका तर चांगला होता, गॅप शोधण्याचा प्रयत्न करत होते, परंतु फिल्डर त्या ठिकाणी पोहोचले आणि इथून पहिला बॉल फेस करत असताना रोशन मोडक हॅज टू द डिपार्ट. पहिली विकेट आली आहे जय भवानी वावलोली टीमची रोशन मोडकच्या स्वरूपामध्ये.
अक्षय म्हात्रे सर या आपण कुरंबा यांच्याशी संपर्क साधायचा आहे. विकेट्स आल्यानंतर खऱ्या अर्थानं तो दबाव अगदी प्रत्येक टीमवरती आपल्याला नक्की जाणवताना पाहायला मिळेल. परंतु मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या क्रमांकावरती बॅटिंग करण्यासाठी अमोल मोडक दाखल झाला आहे. आणखीन एक सुपरस्टार कर्जत टेनिस क्रिकेटमधील आपण पाहत आहे. अमोल मोडक बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये, परंतु गोलंदाजी मार्कवरती कौशल बोराडे, ती जिद्द, ती चिकाटी, ती कसोटी, त्या सर्व काही गोष्टी त्याच्याकडे आहेत. तो लवकर जिद्द सोडणार नाही. त्यानं मिळवली आहे विकेट. हो, हलक्या त्यानं कट केला, फिल्डरने चुकी केली आहे. आउटफील्ड फास्ट आहे, बॉल थांबत नाही आहे, बॉल सरळ चाललाय डीप थर्ड मॅच सीमा रेषेच्या पलीकडे. आलाय चौकार, मिळतील 4 धावा. डीजे धन्यवाद डीजे साहिल. डीजेचं देखील कौतुक करूया. फार चांगलं संगीत आणि त्यानंतर ती डीजेची क्वालिटी, व्हॉइस क्लॅरिटी जबरदस्त आहे. डीजे साहिल आपण पाहताय. तांडेल मंडप डेकोरेटर्स. हो, फटका चांगलाय. फिल्डर त्या ठिकाणी प्रयत्न करतात, परंतु तोपर्यंत बॉल पोहोचलाय सरळ सीमा रेषेच्या पलीकडे. आणखीन एक चौकार, बॅक टू बॅक चौकार इथून पाहायला मिळतोय. चांगला ड्राईव्ह केला होता. अगदी जर पाहायला गेलं तर शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या बरोबर बाजूनं काढलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये फिल्डर नाही आहेत. लॉंग ऑफचे फिल्डर पोहोचतील तोपर्यंत बॉल पोहोचला तो सीमा रेषेच्या पलीकडे आणि तिथून मात्र तो चौकार मिळाला. चौकार आल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 15 वरती 1 विकेट आली आहे. ती जयबाबांनी वावलेली टीमची. रोशन मोडक बाद झाला. रोशन मोडक बाद झाल्यानंतर खऱ्या अर्थानं अमोल मोडक बॅटिंग करण्यासाठी आला आणि त्याने तो दबाव पूर्णपणे हटवला आपल्या टीमवरचा. कारण की जरूर आपण योगेश सर पाहायला गेलं तर एक चांगली स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. आता येणाऱ्या स्पर्धेविषयी पण आपण बोलूया, कारण नवीन वर्ष, नवीन स्पर्धा, नवीन संकल्पना. एक बाईक घेऊन या स्पर्धेला आपण सुरुवात करणार आहोत. 8 जानेवारी 2026 ते आपण पाहतोय 5 रात्रीची जी स्पर्धा असेल. 12 जानेवारीवरती स्पर्धा रंगली जाईल या मैदानावरती. माननीय आमदार साहेब यांचे निकटवर्तीय उपतालुका प्रमुख चषक 2026 ही स्पर्धा आपण पाहणार आहोत. अभिजी खोत आणि असगरजी खोत साहेब यांच्या माध्यमातून ही स्पर्धा याच मैदानावरती एक बाईक स्पर्धा असेल, कारण मानव दोस्तीसाठी असेल आकर्षक बाईक. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला. सेकंड ओव्हरला सुरुवात झाली. गोलंदाजी मार्कवरती कुणालला आपण पाहताय. पहिल्या बॉलवरती आलेली ती सिंगलने धावफलक जाऊन पोहोचले 16 वरती. 4 ओव्हरची मॅच आहे. 58चं टार्गेट आहे. टार्गेट मोठं आहे. तशी सुरुवात देखील झाली आहे, परंतु आता इथून कुणालला चांगली बॉलिंग करावी लागेल. कुणालकडे वेग प्रचंड आहे, परंतु त्या वेगावरती नियंत्रण आणि त्या वेगावरती अचूकता ही इथून मात्र साधावी लागणार आहे, कारण की कुणालचं षटक या मॅचमधलं महत्त्वपूर्ण षटक ठरेल. अमोल मोडक ऑन स्ट्राईक आहे. हो, इथे शॉर्ट बॉल होता, स्लॅश करायचा होता, पाठीमागे डायरेक्ट हिट करण्याचा चान्स बनला होता, परंतु डायरेक्ट हिट तिथे मिस झालाय. आणि तोपर्यंत आपण पाहताय एक सिंगल धाव इथून कंप्लीट झाली आहे. सिंगल आल्यानंतर 17 धावा धाव फलकावरती आणि 1 बाउन्स पंचांनी इथे खऱ्या अर्थानं घोषित केलाय. तसं गोलंदाजाला त्या ठिकाणी अगदी दंडितच केलंय, कारण की एका ओव्हरमध्ये तुम्ही एकच बाउन्सर वापर करू शकता. सेकंड बाउन्सर आला तर मात्र तो नो देखील घोषित केला जाईल. त्यासाठी मात्र ती वॉर्निंग देण्यात आली आहे गोलंदाजाला. कुणाल निघालाय पुन्हा एकदा. ओ, पाठीमागे सफल झाले होते स्ट्रोकसाठी, जागा बनवली, फिल्डरना चुकी केली आहे. कॅच देखील ड्रॉप झाला आणि बॉल देखील सरळ लॉंग स्टॉप मध्ये सीमारेषेच्या पलीकडे दाखल झाला. विकेट येण्याची दाट शक्यता होती. विकेट आली असती योगेश कांबेरे यांची, परंतु फिल्डरनं त्या ठिकाणी चुकीच केली आहे आणि तिथून मात्र तो चौकार देखील आपल्याला पाहायला मिळतोय.
फिल्डिंगमध्ये चांगली कामगिरी करणं हे फार गरजेचं असतं. ज्यावेळी गोलंदाज आपल्या टीमसाठी चांगली गोलंदाजी करत असतात, ते प्लॅनिंग करत असतात, ते चांगले बॉल टाकत असतात, फलंदाजांना त्या फटका खेळण्यासाठी खऱ्या अर्थानं प्रवृत्त करत असतात. परंतु अशा वेळी फिल्डरनं चुकी करणं हे कितपत योग्य असेल. हो, यावेळी वॅकँड एरिया शोधले बरोबर. बॉल सरळ चाललाय लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे. बॅक टू बॅक चौकार. डीजे बाजू धरून ठेवली होती कौशल बोराडेने. योगेश सर त्याच पद्धतीने योगेश कांबरेला ती बाजू सांभाळावी लागेल. संघाला विजयपथावरती न्यायचे तर प्रत्येक चेंडू आक्रमकता बॅटिंगमध्ये दाखवावी लागेल, कारण गोलंदाजांना जे टाकणारे चेंडू आहेत आणि इथे तो फलंदाज योगेश कांबरे हात खुले करावे लागतील. त्यांना आत्तापर्यंत चांगली बॅटिंग करतात, पण येणारा प्रत्येक चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर त्यांना पाठवावा लागेल. जीवदान मिळालंय, जीवदान मिळालंय, त्याचा फायदा तर उचलणारच. वाईट बॉल आलाय, एक्स्ट्राची धाव फलकावरती. धावफलक जाऊन पोहोचेल ते 26 धावा धावफलकावरती आल्या. या षटकातील जर पाहायला गेलं तर कुणालच्या 4 बॉल आतापर्यंत समाप्त झाले. 26 धावा धावफलकावरती, 58 धावसंख्येचं टार्गेट आहे. म्हणजे आता समीकरण जर इथून पाहायला गेलं तर येणारे बॉल शिल्लक असतील ते 14 आणि धावा बनवायचे 32. ओ ऑन साईडला ब्लाइंड स्ट्रोक खेळलेत फिल्डर आहेत, परंतु फरकच पडणार नाहीये, कारण की ताकद देखील जनरेट झाली आहे. बॉल सरळ सीमारेषेच्या पलीकडे डीप स्क्वेअर लेगला ठोकलाय. योगेश कांबरे यांनी षटकार. इथे पुरेपूर फायदा उचलत असताना योगेश कांबरे आपल्याला पाहायला मिळतात. वाघ खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी जखमी झाला होता आणि त्यानंतर मात्र अगदी शिकार करत असताना या मैदानावरती आपण पाहताय. ओ स्विच इट केला, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. बॉल सरळ जाईल थर्डमॅन सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक चौकार. कुणाल वरती आक्रमण केलं. खऱ्या अर्थानं कुणालनं तो प्रयत्न केला होता विकेट घेण्याचा, त्यानंतर फिल्डरनं ती चुकी केली, तो कॅच ड्रॉप झाला आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 36 वरती. आता इथून बॉल शिल्लक आहेत 12 आणि धाबा बनवायचे त्या 22. म्हणजे प्रति षटक तुम्हाला 11ची सरासरी राखायची आहे. 12 बॉल 22 धावसंख्येची गरज आहे. म्हणजे 6 बॉलमध्ये 11 धावा जर आल्या आणि नेक्स्ट 6 बॉलमध्ये 11 धावा जर आल्या तर मात्र इथून मॅच जिंकता येईल. परंतु आता ती टीम मीटिंग, छोटीशी टीम मीटिंग ड्रिंक ब्रेक मैदानाच्या आतमध्ये आला. आता तिथे मात्र स्ट्रॅटर्जी आखली जाईल, त्या प्लॅनिंग आखल्या जातील. आता कोणता गोलंदाज वापरला जाईल त्याच्याकडे खऱ्या अर्थानं कशी प्लॅनिंग सोपवली जाईल, या सगळे काही गोष्टींची चर्चा मैदानाच्या आतमध्ये होईल आणि त्यानंतर मात्र नेक्स्ट 2 ओव्हरला तिथून सुरुवात होईल. 12 बॉलमध्ये धावा आल्यात जय भवानी वावलेली टीमच्या आपण पाहताय 36. 8 बॉलमध्ये 26 धावसंख्येवरती बॅटिंग करतायत योगेश कांबेरे आपण पाहताय आणि 3 बॉलमध्ये 9 धावसंख्येवरती बॅटिंग करतोय अमोल मोडक आपण पाहतोय. नेरलपाडा संघाचा कर्णधार आपण त्वरित आयोजकाशी संपर्क साधायचे. जाबाबाई चषक 2025 आपण ही स्पर्धा पाहताय. रजनी स्पर्धा आजची 3री रात्र या स्पर्धेची आणि त्या स्पर्धेचे सर्व जावेदबाई खोत या मुख्य व्यासपीठावरती आमचे संदीप गायकवाड जे खऱ्या अर्थानं आज ॲज अ कॉमेंटेटर त्यांच्याशी थोडीशी चर्चा मसलत करत असताना आपण पाहताय. आता या स्पर्धेमधील बद्दल ती चर्चा असेल आणि ज्यावेळी संदीप गायकवाड यांचा टर्न येईल त्यावेळी मात्र नक्कीच सर्वांपर्यंत ती स्पर्धा असेल, ती चर्चा त्या ठिकाणी पोहोचवली जाईल. नेक्स्ट मॅच कशा पद्धतीने असेल. गोलंदाजी मागवती गोलंदाज आपण पाहताय करण आलाय 3ऱ्या ओव्हरमध्ये. 3रं षटक करणकडे दिलंय. आता इथून जर पाहायला गेलं तर संगम बोराडेचं षटक अजून येणं बाकी आहे.
आणि तरी देखील आपण पाहत आहे करणवरती ती जबाबदारी सोपवली आहे. समोर अमोल मोडक हो ऑन साईडला व्यवस्थित बाटवरती आला नाही आहे. डीपमध्ये बॉल चाललाय. मिड विकेटला फिल्डर आहेत त्या ठिकाणी. चांगली फिल्डिंग तेवढी चांगली फेकी. एकच धावेतून आपल्याला पाहायला मिळेल. एक धाव आल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचलाय ते 37 येणारे बॉल आता इथून शिल्लक असेल ते मात्र 11 आणि धावा बनवायच्या आहेत त्या 21. प्रत्येक बॉलवरती आता इथून हो चांगला बॉल आउटसाइड ऑफ स्टंप, परंतु राजेंद्र भोईर सर सांगतायत की जास्त बाहेर निघालाय. व्हाईट लाईनच्या पलीकडे बॉल आहे त्याच्यामुळे तो व्हाईट बॉल तिथे घोषित केला. एक्स्ट्राची धाव आली. आधीच तुमच्याकडे आता धावा बचाव करण्यासाठी थोड्याशा कमी आहेत आणि अशा वेळी तुम्ही एक्स्ट्राच्या धावा जर काही ते बहाल कराल तर मात्र टीमसाठी थोडंसं दडपण असेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 38. येणारे बॉल शिल्लक असतील 11. 20 ची गरज. ओ फटका चांगला खेळलाय. फिल्डर फक्त पाहतच राहतील. बॉल सरळ चाललाय वाईड लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे. योगेश कांबेरे यांच्या बॅटमधून आणखीन एक षटकार. आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 9 बॉल मध्ये 32 धावसंख्येवरती बॅटिंग करतात एकटे योगेश कांबेरे. आपण पाहताय जो मिळालेला जीवदान आहे, जी मिळालेली संधी आहे त्या संधीचं सोनं करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. चांगली बॅटिंग करतात. हो इथे देखील आपण पाहताय चुकीच झाली आहे. बॉल सरळ चाललाय लॉंग स्टॉपला. फुल टॉस बॉलवरती बाईटच्या स्वरूपामध्ये इथे आलाय चौकार. आता खऱ्या अर्थानं 2 फ्लाइंग स्लिप देखील बीट झाल्या. एसटी रक्षक देखील बीट झाले आणि तिथून खऱ्या अर्थानं आपण पाहताय हा बाईटच्या स्वरूपामध्ये आलेला तो चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे सर्व काही जर पाहायला गेलं लक आता जय भवानी वावलोली टीमच्या बाजूनं आपल्याला ओपन होताना पाहायला मिळतात. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती मात्र 48 वरती. ओ इथे स्विच इट करण्याचा प्रयत्न होता परंतु तिथून आपण पाहताय डॉट बॉलच आपल्याला पाहायला मिळाला. करणनं देखील एक डॉट बॉल फेकलाय. 9 मध्ये अजूनही बनवायचे 10. मॅच अजून संपलेला नाहीये कारण की संगम बोराडेचं षटक अजूनही बाकी आहे. तो या मॅच मध्ये काही चमत्कार घडवू शकतो. त्याचं षटक बाकी आहे. येणारे बॉल इथून शिल्लक आहेत ते 9. धावा बनवायचे 10. या षटकातील आतापर्यंत बॉल शिल्लक आहेत ते म्हणजे 2. 4 बॉलचा खेळ समाप्त झाला. हो व्हाईट बॉल आला. आणखीन एक धाव इथून मात्र कमी करण्यात येईल. धावसंख्या जाऊन पोहोचले 49. 49 धावा धाव फलकावरती आल्यात. हो इथून चांगला बॉल कमी गतीने टाकलाय. फिंगर रोल केलंय आणि त्यानंतर मात्र हा डॉट बॉल आपल्याला जरूर पाहायला मिळेल आणि एक कॅश प्राइज आलाय MTC लाईव्हच्या माध्यमातून. खऱ्या अर्थानं जे आमचे लाडके प्रेक्षक या ठिकाणी मॅच पाहतायत खऱ्या अर्थानं जय भवानी वावलोली टीमसाठी त्या शुभेच्छा आल्यात. प्रदीपजी लाड नेबालीवरतून खऱ्या अर्थाने मॅच पाहतायत. जय भवानी वावलोली टीमसाठी शुभेच्छा आल्यात. आमच्या आयोजकांसाठी देखील खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. योगेश कांबेरे यांनी षटकार मारून जर का मॅच फिनिश केली तर त्यांच्यासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे प्रदीपजी लाड यांच्याकडून. हो कमी गतीने टाकला होता. बरोबर पिक केलाय. गॅप शोधायची होती परंतु गॅप मिळाली नाही. दुसऱ्या धावेसाठी सरसावलेत. हो दुसरी धाव देखील कंप्लीट. फेकी वेगानं होणं फार गरजेची होती. तोपर्यंत 2 धावा कंप्लीटच झाल्यात. 2 धावा कंप्लीट झाल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचेल ते 51. 51 धावा धावफलकावरती आहेत. 6 मध्ये आता बनवायच्या आहेत त्या मात्र 7 धावा. 6 बॉलमध्ये 7 धावसंख्येची अजूनही आवश्यकता आहे. मॅच अजूनही संपलेली नाही आहे कारण की कंपल्सरी चेस सर या स्पर्धेचा नियम आहे. त्याच्यामुळं ही मॅच इथून कोणता संघ जिंकेल हे सांगणं अजूनही कठीण आहे. क्रिकेटचा खेळ आहे. अनिश्चिततेने भरलेला हा खेळ. आपण बाकीतच करू शकत नाही कोणता संघ नेमका इथून जिंकेल. योगेश सर पाहिलं गेलं तर वावलोली संघ म्हटलं गेलं तर हे घर हे मैदान त्यांचं घर आहे का कारण याच मैदानावरती डेला आपण पाहिलं गेलं पहिला नंबर त्यानंतर सेकंड नंबर रजनी स्पर्धेमध्ये सेकंड नंबर अनेक नंबर्स या मैदानावरती त्यांनी मारलेत आणि त्याच्यामुळे आपण पाहतोय
शेवटचे 6 बॉल आणि जिंकण्यासाठी अजूनही 7 धावसंख्येची आवश्यकता आहे ती जय भवानी वावलोली टीमला. परंतु शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजी माकवती आलाय. आता संगम बोराडे 6 बॉलमध्ये 7 धावसंख्येचा बचाव करण्यासाठी शेवटचं षटक खास करून त्यानं त्याच्याकडे घेतलंय. जे जबाबदारीचं आहे त्याच्यामध्ये भरपूर जबाबदारी आहे. 6 मध्ये 7 धावसंख्येचा बचाव करायचा आहे आणि ते महत्वाचं षटक घेऊन संगम बोराडे गोलंदाजी माकवती निघालाय. समोर अमोल मोडक 9 सेकंडवरती योगेश कांबेरे आपण पाहताय जबरदस्त बॅटिंग केली आहे या पहिल्या मॅच मध्ये. आपण पाहताय संगम बोराडे हो पहिलाच बॉल अगदी बीट करून गेला अमोल मोडकला आणि याचसाठी खऱ्या अर्थाने ते शेवटचं षटक त्यानं स्वतःकडे ठेवलंय. कारण की शेवटच्या षटकामध्ये किती धावा असो मी याच धावांसाठी फाईट करणार. ही मॅच मी शेवटच्या बॉल पर्यंत घेऊन जाणार याच उद्देशानं खऱ्या अर्थानं त्याने तो शेवटचं षटक घेतलाय. 5 बॉल आणि 7 धावसंख्येची गरज. शेवटचे 5 बॉल 7 धावसंख्येची गरज कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे. कमी गतीने टाकलाय यावेळी स्क्वेअर ऑफ द विकेट केलाय. फिल्डर त्या ठिकाणी पोहोचतील तोपर्यंत एकच धावेतून कंप्लीट केली जाते. पहिल्या 2 बॉलमध्ये फक्त एकच धाव खर्च केली आहे. मजा आली मॅचला, मजा येईल या मॅचला. जबरदस्त मॅच. एकीकडे तुम्ही पाहताय जय भवानी वावलोली आणि त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळतीये जय हनुमान एक्सल. जबरदस्त बिग फाईट, बिग लढत. जावा चषक 2025 तिसरी रात्र आणि या तिसऱ्या रात्रीतील पहिली मॅच इतकी जबरदस्त आपल्याला पाहायला मिळतीये. रंगतदार अवस्थेमध्ये पाहायला मिळतीये. 4 बॉल आणि 6 धावसंख्येची गरज. 4 बॉल 6 धावसंख्येची गरज. जास्त वेळ घेऊ नका. आपण अगदी 3 षटकं वेळामध्ये संपवलीत त्याच्यामुळे आता शेवटच्या षटकामध्ये ते वेळ घेऊ नका. आम्हाला माहिती आहे मॅच क्रुशियल आहे परंतु टाइम कमी आहे. हो चांगला बॉल, शॉर्ट बॉल होता. हुक करायचं होतं. टायमिंग या ठिकाणी प्रॉपर करता आलं नाहीये आणि तिथून जर पाहायला गेलं तर मात्र अगदी आपण पाहताय वाईट साठी बॅटिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतलाय. बॅटिंग करणाऱ्या टीमनं खऱ्या अर्थाने ते रिव्ह्यू घेतलाय तो वाईट साठी. तिसरे आणि आता मात्र विविध अँगलनं खऱ्या अर्थाने चेक केलं जातं. 3 कॅमेरास ही स्पर्धा कव्हर केली जाते MTC लाईव्हच्या माध्यमातून. गुड क्लॅरिटी आणि क्वालिटी आपल्याला MTC लाईव्हची पाहायला मिळते आणि त्यांच्याच माध्यमातून हा निर्णय या ठिकाणी चेक केला जातोय. टीम एम्पायर त्या ठिकाणी चेक करतायत कारण की क्रुशल मॅच आहे, क्रुशल निर्णय. कोणाच्याही फेवरमध्ये जायला नको. जो योग्य तो निर्णय आहे, जो योग्य तो डिसिजन आहे तो अगदी इथे आपल्याला नक्कीच मिळेल. थोड्याच वेळामध्ये आपण पाहताय. सर सांगा काय इट्स अ फेअर डिलिव्हरी सर. दोन्ही वाईट चेक केले. वाईट लाईन देखील चेक केली आणि त्यानंतर हाईट देखील चेक केली. दोन्हीकडे अगदी सेफ आहे. आता येणारे बॉल शिल्लक असतील 3 आणि धावा बनवायचे त्या 5. जबरदस्त मॅच, पैसा वसूल मॅच. प्रेक्षकांना हेच हवंय. कोणीही जिंको कोणीही हरो परंतु क्रिकेटचा विजय व्हायला हवा. मॅच शेवटच्या बॉल पर्यंत जायला हवी. त्या मॅच मध्ये ती चुरस व्हायला हवी. त्यासाठी प्रेक्षक राजा या ठिकाणी उपस्थित होतोय. त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया. जावा चषक 2025 मध्ये संगम बोराडेचा पुढचा बॉल. आखूड टप्प्याचा बॉल, त्याच्यावरती आक्रमण केलाय. शॉर्ट टर्म पुल बॉल सीमारेषेच्या पलीकडे गुल. अमोल मोडकनं षटकारानं मॅच फिनिश केली आहे. वाडा फिनिश. मॅच जिंकली आहे जय भवानी वावलोली टीमनं. चला लगेच मैदानाच्या बाहेर या दोन्ही टीम आणि नेक्स्ट मॅचचा रुहान 11 ममदापूर आपण फील्डिंग साठी मैदानाच्या आतमध्ये जायचंय. रेहानजी पार्टे यांनी पुरस्कृत केलेला संघ. चला लगेच मैदानाच्या आतमध्ये आपण दाखल व्हायचंय. नेरलपाडा टीमची मॅच असली की रोशन आडाव आपल्याला पाहायला मिळतात आणि मोहाचीवाडी टीमची मॅच असेल तर आपल्याला नेरलपाडाचे अक्षय मात्रे असेल, ऋषी असेल, हेमंत